हां आपण पुढचा लॉ बघूयात आपण या ठिकाणी लेन्स लॉ. आता लेन्स लॉमध्ये काय सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये थोडं बघायचं झालं तर फॅराडेचा पहिला लॉ आणि दुसरा लॉ काय सांगितलं होतं ते सांगतो. फॅराडेच्या पहिल्या लॉमध्ये बघितलं तर इथे कॉईल होती, त्या कॉईलला आपण गॅल्व्हॅनोमीटर जोडलं. इथं या कॉईलमध्ये अँटी क्लॉकवाईज करंट तयार झाला. कधी हा एन आणि एस पोल आहे, याचं मोशन झालं, याला याच्या जवळ आणलं, याच्यामध्ये फ्लक्स काय झाले वाढत चालले. फ्लक्स वाढत चाललं याचा अर्थ त्याच्यात अँटी क्लॉकवाईज करंट आणि इथलं काहीतरी फ्लक्च्युएशन दाखवलं. हे थांबवलं, करंट स्टॉप झाला, त्याला हवे नेलं, फ्लक्स डिक्रीज झाला. फ्लक्स डिक्रीज झाला की क्लॉकवाईज डायरेक्शन झालं, क्लॉकवाईज डायरेक्शन चेंज झालं आणि त्यावेळेस पण करंट काय झाला इंड्यूस झाला. म्हणजे फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई, चेंज इन द फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इंड्यूस्ड EMF. म्हणजे जे काही फ्लक्समध्ये चेंज होईल हा सरळ सरळ कोणासोबत आहे, इंड्यूस्ड EMF सोबत आहे. म्हणजे चेंज इन फ्लक्स लिहित असताना आपण φ2 - φ1 हेही वापरता येतं प्रॉब्लेमसाठी. एवढं समजलं तुम्हाला. दुसरं लाग सांगितलं होतं आपण त्याच्यामध्ये, त्यांनी काय सांगितलं पण किती असायला पाहिजे. इंड्यूस्ड EMF आहे पण किती असायला पाहिजे. किती असायला पाहिजे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स सोबत म्हणजे किती चेंजेस होत आहेत फ्लक्समध्ये ते डिपेंड अपॉन ई, याच्यावरून त्यांनी सांगितलं. हे दोन लॉज आपण काल बघितले होते, फॅराडेचा पहिला लॉ आणि फॅराडेचा दुसरा लॉ आपण या ठिकाणी बघितलं होतं. तर आज काय बघणार आहे बघा, लेन्झेसचा लॉ. लेन्झेसच्या लॉकडे जात असताना मी पहिल्यांदा या ठिकाणी लिहितो. हे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फाय इक्वल टू BA cos θ. काय फाय इक्वल टू BA cos θ. सो थोडं फाय इक्वल टू BA cos θ म्हणजे काय, आपल्याला कशा कशामुळं इंड्युस्ड EMF क्रिएट होऊ शकतो, काय काय झाल्यानंतर. लेन्झेसला थोडं तिकडं जात असतानाचा समजा हे कॉईल आहे, ही कॉईल आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं. त्या कॉईलचा एरिया रिड्यूस केला आपण. एरिया रिड्यूस म्हणजे त्याला कमी केलं, हे एवढं होतं छोटं केलं. म्हणजे फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, म्हणजे EMF तयार होणार, इंड्युस्ड EMF तयार होणार. म्हणजे त्याचा एरिया छोटा केला. सपोज वी चेंज द शेप, या सर्कलला स्क्वेअर केलं. या सर्कलला आपण काय केलं, स्क्वेअर केलं. शेप चेंज केला म्हणजे एरिया चेंज झाला. एरिया चेंज झाला म्हणजे फ्लक्समध्ये चेंज झाला आणि फ्लक्समध्ये चेंज झाला म्हणजे कॉईलमध्ये करंट तयार झाला. पहिलं एरिया रिड्यूस केला, दुसरं शेप चेंज केला, तरी पण फ्लक्समध्ये चेंज झाले, तरी पण इंड्युस्ड EMF काय झाला तयार झाला. त्यानंतर बघायचं झालं तर आपण त्यानंतर काय केलं, याच कॉईलला हे बघा असं कॉईल पकडलं, याला असं असं फिरवलं, असं फिरवलं. ओके, हे कॉईल अशी नाही फिरवली, परपेंडिक्युलर. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आता क्रॉस म्हणले की आपण 10 नंबर टॉपिकमध्ये शिकलोय मॅग्नेटिक फील्डचं, बोर्डकडे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, त्या साईडला मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे, ते असे आहेत. तर ह्याला आपण हे सर्कलला असं फिरवणार आहे, असं नाही फिरवणार, याला असं फिरवणार. ओके, असं गोल फिरवणार, याला पकडलं असं गोल फिरवलं. ओके, जर त्याला तसं फिरवलंय मी तर ह्याच्यामध्ये काय होतं की हे सुद्धा फ्लक्स लाईनच्या ज्या आहेत ना ते कट होत आहेत, म्हणजे चेंज होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अँगल बदल होत आहे. अँगल बदल झाला म्हणजे फ्लक्समध्ये बदल झाला आणि फ्लक्समध्ये बदल झाला म्हणजे इंड्युस्ड EMF प्रोड्यूस झाला. पहिलं शेप रिड्यूस केला, शेप चेंज केला, त्याचा अँगल चेंज केला, तरी पण त्याच्यामध्ये इंड्युस्ड EMF. एक राहिलं B. याच्यामध्ये जर मी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ इन्क्रीज केली. पहिला जे होतं त्यापेक्षा पण मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज केली, वाढवली. जर ते वाढवलं तर म्हणजे B चेंज झाला म्हणजे फ्लक्समध्ये सुद्धा काय झाले चेंजेस झाले. म्हणजे फ्लक्समध्ये सुद्धा चेंजेस झाले म्हणजेच इंड्युस्ड EMF तयार झाला. मी तुम्हाला पॉसिबिलिटीज सांगितल्या की कुठं कुठं आणि कसं कसं इंड्युस्ड EMF काय होतं तयार होतं. इंड्यूस म्हणजे कारण तयार होणं, प्रोड्यूस होणं. त्यालाच आपण इंडक्शन हा शब्द वापरला होता. काल मी
EMI म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण कसं आहे कशाला म्हटलं सांगितलं. हा पार्ट तुम्हाला लक्षात आला असेल. तर सर फॅराडेच्या दुसऱ्या लॉमध्ये आणि लेंजेसमध्ये एक फार स्मॉल चेंज आहे, फक्त छोटासा फरक आहे. मी थोडं लेंजेसचं लॉ ना वाचून दाखवतो, काय लिहिलंय ते बघूयात आपण. त्याला फोडून बघूया. द डायरेक्शन बघा, द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. इंड्यूस म्हणजे त्या कॉइलमध्ये तयार झालेलं करंट. कुणामुळं? मॅग्नेटिक फील्डमुळं, म्हणजे बार मॅग्नेटमुळं. इंड्युस्ड करंट इन ए सर्किट इन अ सच दॅट. कसा आहे इंड्युस्ड करंटची डायरेक्शन कशी आहे सर्किटमध्ये? इन ए सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द इंड्युस्ड करंट अपोजिस. मॅग्नेटिक फील्ड काय प्रोड्यूस करतात? इंड्यूस करंट करतात. ओके, मॅग्नेटिक फील्ड ह्या कॉइल मध्ये इंड्युस्ड करंट तयार करतं. ते तयार झालेलं करंट अपोज द चेंज इन, ते काय करतं? अपोज करतं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्यूस इन द करंट. नीट थोडं फोडतोय आता. ओरेस्टेडचा दिवा आठवूया. हे ओरेस्टेड हे बाबा काय म्हणाले की एखाद्या कंडक्टर मध्ये जर करंट पास केला तर त्याच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. करंट पास केलं तर काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर लेंजेस म्हणाला, फॅराडे भाऊ आपण थोडं राहिलंय. काय राहिलंय? तुम्ही विचार नाही केला. जर तुमचं बरोबर आहे, मी तुमच्या म्हणण्यामध्ये अडथळा येत नाही असं लेंजेसनं सांगितलं. तुम्ही चुकीचं सांगितलेलं नाही, थोडं सांगायचं राहिलं. चुकलं नाही, थोडं सांगायचं राहिलं. काय राहिलं? काय ऑब्झर्वेशन राहिलं? वरिष्ठ भाऊंना तुम्ही आठवलं नाही, विसरलं. म्हणजे काय झालं? मॅग्नेटला मूव्ह केलं. कुठं मूव्ह केलं? कॉइलकडं. कॉइल कशी आहे आणि मॅग्नेट कसं आहे सर ते सांगा. कॉइल अशी आहे, मॅग्नेट असं मूव्ह करतोय. ओके, ह्या कॉइलला हे मॅग्नेट असं आहे, कॉइल अशी नाही, असं आहे. ओके, त्याच्यामुळे ही कॉइल अशी समोर समोर आहे, मॅग्नेट त्याला असं मुव्हिंग करतोय आपण. ओके, जस्ट इमॅजिन. तर आता थोडं हे कॉइल या साईडला आणली, कॉइल इकडे आणली, म्हणजे फाय काय झाले रे? इनक्रीजेस. फाय काय झालं? इनक्रीजेस. फाय इन्क्रीज झाला म्हणजे करंट तयार झाला, करंट इंड्यूस झाला. मग डायरेक्शन कसलं मिळालं? अँटी क्लॉकवाईज. कुणाचं? या कॉइल मधल्या करंटचं डायरेक्शन मिळालं मला अँटी क्लॉकवाईज. आता ओरेस्टेड भाईनी सांगितलं होतं, ओरेस्टेड भाई काय म्हटले? करंट पास झाला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. मग लेंजेसनं सांगितलं, अहो फॅराडे तुम्ही ओरेस्टेडला विसरला, तुमचं बरोबर आहे, ह्याच्यात करंट तयार झाला. हे जोपर्यंत फिरायला लागले, हे सगळं फिरत असतानाच चालू आहे. मग हे फिरायला लागलंय, याच्यामध्ये जर करंट तयार झालाय, याच्यामध्ये जर इंड्युस्ड ईएमएफ तयार झालाय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर मग त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झालं का नाही? करंट आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, हे आधीच सांगितलं. म्हणजे इथं करंट आहे म्हणजे याही ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड असणारच आहे. मग ते मॅग्नेटिक फील्ड आहे तर मग उसका डायरेक्शन क्या है? मग मॅग्नेटिक फील्ड आला की नॉर्थ आणि साऊथ पोल आला. मग फक्त आणि फक्त लेंजेस लॉ डायरेक्शनच्या बाबतीत बोलणार आहे. मग त्यांनी म्हटलं तुम्ही सांगितलेलं साहेब सगळं बरोबर आहे, मी फक्त तुम्हाला थोडा बदल करून देतो, डायरेक्शन मध्ये चेंज करून देतो, म्हणजे तुमचं काय होतं? हे डायरेक्शन असं होतं. मग असं डायरेक्शन असलं म्हणजेच काय? हे थंब रूल काय म्हणतो? हे असं नाही. थंब रूल काय म्हणतो? हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि हे करंटची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ओके, किंवा हे बघा करंटची डायरेक्शन घेतो असं, मॅग्नेटिक फील्ड कोणाकडे? तुमच्याकडे. ओके, करंट डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड कुठली डायरेक्शन आहे? हे असं इथं टिळा लावला आपण. हे टिळा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन तुमच्याकडे आहे. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कोणाकडे? तुमच्याकडे. ओके, हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. तर मग ही डायरेक्शन करंटचं मिळालं तर याला काय जाणवलं माहितीये काय? याला जवळ आणल्यानंतर इथं रिपल्शन जाणवलं. काय जाणवलं?
रिपल्शन. आता रिपल्शन कधी होत असतं? दोन मॅग्नेट मधलं रिपल्शन कधी होतं? सेम पोल असेल तर. कधी रिपल्शन होतं? सेम पोल असेल तर. म्हणजे एन एन असेल तर रिपल्शन होतं, एस एस असेल तर रिपल्शन होतं. मग त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एन पोल तयार झाला आहे. या ठिकाणी कसला पोल तयार झाला आहे बाळांनो? एन पोल. ते एनचं पण त्यांनी डायग्राम अशी काढली चित्र. हे बघा, हे एरो, हे एरो म्हणजे ह्यांनी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तयार झालं आणि त्याच्यामध्ये कोणता पोल तयार झाला? एन पोल तयार झाला. म्हणून यांच्यामध्ये काय झालं? रिपल्शन झालं. मी इकडून बघितलं, मला अँटी क्लॉकवाईज दिसलं. इकडून बघतो क्लॉकवाईज आहे. बरोबर आहे? दॅट इज व्हेरी मस्ट. ओके, ऑब्झर्वेशन आणि इकडं. सो आता या ठिकाणी हे काय झालं? नॉर्थ पोल. ओके, नॉर्थला नॉर्थच्या जवळ आणलं, जवळ नेलं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन झाला. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे नॉर्थ पोल तयार झाला. नॉर्थ पोल तयार झाला म्हणजे ह्याला काय झालं? रिपल्शन झालं. मान्य सर, ओके, नो प्रॉब्लेम. आमचं काहीच ऑब्जेक्शन नाहीये. पुढं इथून पुढं अवे नेणार आहे. याला कसं नेणार आहे? अवे. इथं काय केलं होतं? टुवर्ड्स कॉइल. इथं काय? अवे, अवे फ्रॉम कॉइल. कॉइल पासून अवे नेलो. आता कॉइल पासून अवे नेलो म्हणजे काय झालं? ताई इकडं बघा, फाय काय झालं? डिक्रीज. काय झालं? डिक्रीज. फाय काय झालं? डिक्रीज झालं. दादा देवो ते देव, इधर देखो. ओके, सो आता इथं ही डिक्रीज झालं, कमी व्हायला लागले. फ्लक्स काय व्हायलाय? कमी व्हायले. सर आम्हाला फ्लक्स आठवतच नाही, आम्हाला सध्या लक्षच आठवतंय. तुमच्याकडे असताना ऐश्वर्या राय यायची साबणचं ऍडव्हर्टाईज करायला. आता ते म्हातारी झाले, त्याच्यामुळे काही घे नाही ते वाटतं कंपनीवाले. पण आता इथं काय आहे? इथं फक्त आपलं मेन टार्गेट, तुम्हाला परत परत सांगतो, फायची जी व्हॅल्यू आहे हे काय झाली? डिक्रीज झाली. डिक्रीज झाली. पण हे ज्यावेळेस इकडं आलो, याने ह्या दोघांच्या प्रोसेस मध्ये ह्याला थांबवलं. थांबलं की थांबलंच. कोण कोणाला अट्रॅक्ट करायचा प्रश्नच नाही. याला काय केलं? अवे नेलं, बाजूला नेलं. आणि ज्यावेळेस याला आपण बाजूला नेतो, ज्यावेळेस याला अवे नेतो, त्यावेळेस फ्लक्स कमी झालं. फ्लक्स कमी झालं, पण यांच्यामध्ये काय जाणवलं? हे याला अट्रॅक्ट करायला लागलं. लांब चालल्यामुळे हे काय करायला लागलं? अट्रॅक्ट करायला लागलं. जवळ आलं तर घेईना, आणि लांब चाललं म्हटलं की ओढायलं, अट्रॅक्ट घ्यायला. आता इथं बघा, याच्यामध्ये जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन काय झालं? रे चेंज झालं. आणि आता जर डायरेक्शन चेंज झालेलं असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं झाली? इन्व्हर्ट झाली. आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर इन्व्हर्ट झाली असेल तर यानं असं छानपैकी एस काढलं. हे बघा, या दोघांचं डायरेक्शन, या दोघांचं डायरेक्शन. म्हणजे याच्यामध्ये कोणता पोल तयार झाला? एस पोल तयार झाला. म्हणजे कोणता पोल तयार झाला? एस पोल तयार झाला. म्हणजे he will be here given one statement. That statement is minus d phi upon dt. E बरोबर minus d phi upon dt. The change in, but negative change in the flux. Then that is its value, induced EMF ची value negative असेल का positive असेल, that is depend upon this. याला जर मॅग्निट्यूड मध्ये घेतलं तर फॅराडे दुसरा लाव. दोघांमध्ये थोडंच फासलाय, ते म्हणजे डायरेक्शनचा. ते म्हणजे दोन्ही इक्वेशन मध्ये मायनसचा फक्त फरक आहे. आधी एकाने म्हणलं, आता संकेत भाऊ विचार करायला, सर हे मान्य हो सगळं, पण आता जर आम्ही या ठिकाणी काय केलं, हे यांच्या ठिकाणी यस करावं, मग काय होते सांगा. ठीक आहे, ते बघितलं. मग लेंजेसनं सुरू केलं. लेंजेसनं काय सुरू केलं? यांच्या ठिकाणी काय केलं? यस केलं. आता ते जर चेंजेस केले असतील, आता त्यांनी म्हटलं सर माझ्या नावात कायला खपायला हे पिढगे वैताग देतात नंतर. आता इथं बघा, परत हे डायरेक्शनला बघूया. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट, डायरेक्शन ऑफ इंड्युस तयार झालेलं कुठं? कॉइल मध्ये. इन ए सर्किट इज सच दॅट, कसं आहे? द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड,
याच्यातलं मॅग्नेटिक फील्ड काय करतं, प्रोड्यूस करतं बाय द इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंटनं मॅग्नेटिक फील्ड काय केलं, प्रोड्यूस झालं. अपोज द चेंज इन, हे कुणाला अपोज करतंय, तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड हे कोणाला अपोज करतंय, मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ दॅट इंड्युस्ड करंट. ज्यांनी इंड्युस्ड करंट तयार केलं त्यालाच अपोज करतंय. आपल्याला सवयच आहे, आंधळा सगळ्यात पहिल्यांदा कुणाला धोका देतो, काठीला. ज्यांनी सांभाळलंय, माणसाचा स्वभाव आहे, ज्यांनी सांभाळलंय त्याला पहिला धक्का देतो. पोरग लेकरू मोठं झालं, छान छान लाईफ झाले, पहिला धक्का देतं मायबापाला, ज्याने आयुष्यभर सांभाळलंय. हे फॅक्ट आहे. म्हणून म्हटलं ना, जेवढं तुम्ही ज्याला कुणाला सांभाळणार आहे, लक्षात ठेवा, जास्त ते तुम्हाला पहिला किक मारणार आहे. हा, पहिला त्यालाच विसरलं जात आहे. म्हणून म्हटलं ना, सगळ्यात पहिल्यांदा इथंही तसंच काम आहे. इथं काय नाही, हे याला तयार केलंय, हे म्हटलं चल नाही, याला अपोज केलं. ओके, आता हेच त्यांनी काय केलं, पिढ्यांनो, हे कॉईल आहे, इथं परत काय जोडलं, जी. मी पुन्हा एकदा, ह्या कॉईलचं थोबाड तुमच्याकडे नाहीये, हे कोणाकडे आहे रे, इथं एस आहे, इथं एन आहे, बरोबर आहे. एस आणि एन आता चेंज केलं. मग आता काय झालं, परत तीच प्रोसेस, याला कुठं नेलं, टुवर्ड्स. फाय काय झाला, इन्क्रीज झाला. फाय काय झाला, इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाला, पण सर इथं यस असताना जे डायरेक्शन होता तेच डायरेक्शन असणार आहे. तर डायरेक्शन इज अन क्लॉकवाईज. ओय, इथं काय झालं, आपल्याला मिळालं होतं काय, अँटी क्लॉकवाईज. पण ज्यावेळेस यस होतं त्यावेळेस काय मिळालंय, फिरसे क्लॉकवाईज मिळालंय. मग इथं सुद्धा आपल्याला काय मिळालं, क्लॉकवाईज मिळालं. यस ला अपोज करणार आहे ना, मग यस जर अपोज करणार असेल तर याचं हे डायरेक्शन जर क्लॉकवाईज असेल तर याचं हे डायरेक्शन अशा पद्धतीने असेल, तर याचं हे अशा पद्धतीने. म्हणजे यसला काय केलं, अपोज केलं. लाईक सेम हिअर. म्हणून हे निगेटिव्ह साईन आणलंय. निगेटिव्ह साईन आणण्यासाठी एवढा कुटाणा केलाय, ओटारेटा केलाय. काय केलं परत, हे याच्यापासून अवे झालं बाळांनो, फ्लक्स कमी झाला. काय कमी झाला, फ्लक्स कमी झाला. ओके, जसं इकडं बघ, आता फ्लक्स कमी झाला तर हे बाहेर चाललं म्हणजे ह्याला ओढून घेतलं म्हणजे यांनी डायरेक्शन बदलली म्हणजे कसं झालं, असं झालं. मग असं झालं म्हणजेच काय झालं, एन पोल. एन पोलची डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये आली, म्हणजेच काय झालं, हे या साईडला आलं, म्हणजे हे याला काय केलं, अट्रॅक्ट केलं. आता यातनं पण प्रश्न पडला, एनला एसला केलं सर तुम्ही, एसनं एनला केलं, काय साध्य काय केलं, नेमकं काय झालं, काहीतरी वर्क झालं असेल ना. मग ते झालेलं वर्क गेलं कुठं, नाही. आता हे झालेलं वर्क डन म्हणजे काहीतरी या ठिकाणी वर्क डन झालंय. वर्क डन कुणाचं झालंय, मॅग्नेटिकचं वर्क डन झालंय. मीन्स मी असं सांगू का, दिस वर्क डन इज कन्व्हर्टेड इनटू द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. म्हणजे द मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी, असा शब्द देतो मी. समजतंय का बघा, द चेंज ऑफ दिस वर्क डन इज कन्व्हर्टेड इनटू द electrical energy and this mechanical energy is converted into the electrical energy. हा एक लास्टचा कन्सेप्ट याच्यामध्ये एनर्जीच्या रिलेटेड ऍड करा. मग सर हे फॅराडेचा पहिला लॉ, सॉरी दुसरा आणि लेंजेस यानं काही भिडवले का, याची काही टक्कर झाली का, यांनी काय याच्यावर निष्कर्ष काढला का, कधी प्लस येईल कधी मायनस येईल असं काही सांगितलं का, एरिया कधी मायनस असतो किंवा प्लस असतो किंवा एरिया रिड्यूस झाला का, एरिया वाढला का. मग याच्यावर त्यांनी थोडी चर्चा कशी केली, ई बरोबर डी फाय अपॉन डी टी हे मॅग्निट्यूड मध्ये असेल आणि इथं ई बरोबर याने सांगितलं मायनस डी फाय अपॉन डी टी. बाबा ना फाय बरोबर काय आहे, बी इंटू ए. मग ही व्हॅल्यू जर मी इथं टाकली तर ई बरोबर मला काय आलं, मायनस डी अपॉन डी टी बी इंटू ए.
ओके. सो आता ए कॉन्स्टंट आहे, इथं एरिया बदलला नाही, कॉइलचा एरिया बदलला नाही, मॅग्नेटिकचा एरिया बदलला नाही, म्हणून मायनस ए dB upon dt. Where is change here? Here change phi is increases म्हणजे वाढलं म्हणजे dB upon dt. पॉझिटिव्ह आला म्हणजे ई आलं निगेटिव्ह. ई कसा भेटला? परत सर काय केलंय हो तुम्ही, काय गोंधळ आणून ठेवलाय. हे जवळ गेलं, फ्लक्सची स्ट्रेंथ वाढली. काय वाढली? स्ट्रेंथ. फ्लक्सची स्ट्रेंथ वाढली म्हणजे फ्लक्स वाढलं, फ्लक्स इन्क्रीज झालं म्हणजे काय झालं? करंट प्रोड्यूस झाला म्हणजे बी मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ बी वाढलं म्हणजे ई निगेटिव्ह मिळालं, अँटी क्लॉकवाईज मिळालं होतं. जवळ गेलं होतं तर अँटी क्लॉकवाईज मिळालं होतं म्हणजे ई काय भेटला? इंड्यूस्ड ईएमएफ दॅट इज इन अपोजिट डायरेक्शन मीन्स निगेटिव्ह. The next time, second situation is when phi is decreases. Phi ज्यावेळेस आपण डिक्रीज केला त्यावेळेस dB upon dt सुद्धा मायनस झाला आणि हे मायनस इथं ठेवल्यावर मायनस काय झालं रे? प्लस. म्हणजे ई काय मिळाला मला? पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाला. ज्यावेळेस त्याच्यापासून अवे गेलं म्हणजेच काय केलं यांनी? अट्रॅक्ट केलं होतं. म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह यांचं इंटरप्रिटेशन कुणाचं? लेंजेसचा लॉ आणि फॅराडेचा दुसरा लॉ. म्हणजे याच्यामध्ये 3 पॉइंट आपण रिकव्हर केले. पहिला पॉइंट लेंजेस लॉ एक्सप्लेन केलं आपण, स्टेटमेंट सांगितलं, त्याचा लॉ व्हेरीफाय करून त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आपण, त्याचे डायरेक्शन्स, त्याचं कुठं प्लस मायनस होतंय या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या शेप मध्ये, त्याच्या एरिया मध्ये, त्याच्या अँगल मध्ये, त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज झाला म्हणजे फ्लक्स मध्ये चेंज झाला म्हणजेच इंड्यूस्ड ईएमएफ किंवा इंड्यूस्ड करंट मध्ये सुद्धा काय झाला? चेंज झाला. मग ह्या दोघांमध्ये हा सगळा चेंज होतोय म्हणजे काहीतरी वर्डन होत आहे. वर्डन इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे हे सगळं करंट किंवा ईएमएफ मध्ये तयार झालं. ओके. तर इथं जे आहे या दोघांचं इंटरप्रिटेशन बघितलं म्हणजे सेकंड लॉ आणि लेंजेसचा लॉ आपण इंटरप्रिटेशन बघितलं आणि त्याच्यामध्ये कोण कधी प्लस आणि मायनस या सगळ्या गोष्टी आपण इथं काय केल्या? पाहिलेल्या आहेत. लक्षात येतंय? राईट.